आजच्या तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पुढील 35 प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 71. रासायनिक बदलाचे उदाहरण खालीलपैकी कोणते? बर्फ वितळणे, पाणी उकळणे, लोखंड गंजणे, मीठ विरघळणे. बरोबर उत्तर आहे याचं. पर्याय क्रमांक सी, लोखंड गंजणे हा काय रासायनिक बदल. भौतिक बदलाचे खालील उदाहरण कोणते? कागद जळणे, लोखंड गंजणे, पाणी गोठणे, दूध आंबणे. पर्याय क्रमांक सी, पाणी गोठणे हा एक भौतिक बदल आहे. पाण्याची उष्णता काढून घेतल्यास पाणी गोठते आणि पाण्याला जर उष्णता दिली तर पाण्याचं रूपांतर वायूमध्ये होते. म्हणजे हा एक भौतिक बदल आहे. पाण्याच्या यामध्ये फक्त अवस्था बदलतात, रासायनिक बदल यामध्ये होत नाही. मीठ प्लस पाणी बरोबर काय? मिश्रण, द्रावण, संयुग, वायू. तर हे काय आहे? यामध्ये द्रावण आहे. मग जो घटक लहान असतो त्याला आपण द्रव्य म्हणतो. द्रव्य आहे मीठ आणि जो जास्त असतो तो असतो द्रावक, ते आहे पाणी. सर्व आंबलांची चव कशी असते? गोड, कडू, आंबट, तुरट. पर्याय क्रमांक सी, सर्व आंबलाची चव ही आंबट असते. क्षारांची चव कशी असते? गोड, आंबट, कडू, खारट. पर्याय क्रमांक सी, कडू. धातूचा सर्वात चांगला विद्युत वाहक कोणता? लोखंड, तांबे, चांदी, ॲल्युमिनियम. पर्याय क्रमांक सी, चांदी. ओझोन थराचे कार्य काय? पर्याय क्रमांक बी, अल्ट्राव्हायलेट किरणांपासून किंवा अतिनील किरणांपासून संरक्षण करणे. पेट्रोलियम पदार्थ कोणत्या अवस्थेत असतात? घन, द्रव, वायू, प्लाझ्मा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्रव अवस्थेत असतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हवा ही डॅश आहे. संयुग, मूलद्रव्य, मिश्रण, धातू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हवा ही अनेक वायूंचे काय आहे? मिश्रण आहे. ज्वलनासाठी आवश्यक नसलेला घटक कोणता? पर्याय क्रमांक डी, नायट्रोजन. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा आपली जवळ आल्यामुळे आपण फक्त प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत, स्पष्टीकरण घेणार नाहीये. वनस्पतींमध्ये अन्न वाहून नेणारे ऊतक कोणते? झायलम, फ्लोएम, इपिडर्मिस, कॅम्बियम. पर्याय क्रमांक बी, फ्लोएम म्हणजेच रसवाहिनी आणि पाणी वाहून नेणारे असते झायलम म्हणजेच जलवाहिनी. पाणी वाहून नेणारे ऊतक कोणते? पाणी वाहून नेणारे कोणते असते? झायलम, जलवाहिनी आणि अन्न वाहून नेणारे फ्लोएम म्हणजेच रसवाहिनी. मानवाच्या हृदयात किती कप्पे असतात? 2, 3, 4, 5. पर्याय क्रमांक सी, 4. श्वसनाचा मुख्य उद्देश कोणता? पर्याय क्रमांक बी, ऊर्जा मिळवणे. लाल रक्तपेशींचे कार्य कोणते? पर्याय क्रमांक बी, रक्त गोठवणे. मग ऑक्सिजन वाहतूक करणे हे कोणाचं काम आहे? तर हिमोग्लोबिनचं. हिमोग्लोबिन कुठे असतो? आरबीसी म्हणजेच लाल रक्तपेशींमध्ये. वनस्पती श्वसन करतात का? त्याचं उत्तर आहे हो, वनस्पती नेहमी श्वसन करतात. मेंदू हा कोणत्या प्रणालीचा भाग आहे? पचन, श्वसन, स्नायू, मज्जासंस्था. पर्याय क्रमांक डी, मज्जासंस्था. अपचन म्हणजे काय? सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक बी, अन्न पचन न होणे. बी अंकुरण्यासाठी आवश्यक असणारा घटक खालीलपैकी कोणता? पाणी, हवा, उष्णता, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. बी अंकुरण्यासाठी पाणी, हवा आणि उष्णता या सर्वांची आवश्यकता असते. मानवामध्ये अन्न नलिकेची लांबी किती असते? 1 मीटर, 3 मीटर, 6 ते 9 मीटर, 12 मीटर. पर्याय क्रमांक सी, 6 ते 9 मीटर. रोग पसरवणारा डास कोणता? नर, मादी, दोन्ही, काहीच नाही. तर पर्याय क्रमांक बी, मादी. मलेरिया कशामुळे होतो? बॅक्टेरिया, विषाणू, प्रोटोजोआ, बुरशी. पर्याय क्रमांक सी, प्रोटोजोआ. शरीरातील पाण्याचे प्रमाण साधारणतः किती असते? 30%, 50%, 70%, 90%. पर्याय क्रमांक सी, 70%.
हाडे कशापासून बनलेली असतात? लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम. पर्याय क्रमांक बी कॅल्शियम. कॅल्शियमचा अनुंक 20 असतो आणि संज्ञा Ca. दातांमधील इनॅमल काय आहे? पर्याय क्रमांक बी हा एक सर्वात कठीण पदार्थ असतो. शाकाहारी प्राणी कोणत्या स्तरावर असतात? पर्याय बी प्राथमिक उपभोक्ता. अन्न साखळीची सुरुवात कुठून होते? पर्याय सी वनस्पतींपासून. खालीलपैकी विघटकांचे उदाहरण कोणते? सिंह, हरिण, बुरशी, गवत. पर्याय क्रमांक सी बुरशी. जीवनसत्व सी च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? रातांधळेपणा, स्कर्वी, बेरी रिकेट्स. पर्याय क्रमांक बी स्कर्वी. डोळ्यांचा रंग नियंत्रित करणारा भाग कोणता? लेन्स, रेटिना, आयरिस, कॉर्निया. पर्याय क्रमांक सी आयरिस. आयरिस म्हणजेच बुबुळ. विद्युत प्रवाहाचे एसआय एकक कोणते? वॅट, व्होल्ट, अँपियर, ओहम. पर्याय क्रमांक सी अँपियर. 1 किलोवॅट बरोबर किती वॅट? तर 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट. किलो म्हणजे किती? 1000. यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. उष्णता मोजण्याचे साधन कोणते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी थर्मामीटर. खालीलपैकी गतीचे एसआय एकक कोणते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मीटर प्रति सेकंद. गतीज ऊर्जा कोणत्या घटकांवर अवलंबून असते? वस्तुमान, वेग, वस्तुमान व वेग दोन्ही की उंची. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन्ही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण कमीत कमी वेळेमध्ये भरपूर प्रश्न कव्हर केलेले आहेत. धन्यवाद.